माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दादर तालुका पेण येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। रायगड ओव्ही न्यूज पेण संतोष चांदोरकर। माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दादर तालुका पेण येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य श्री चांदोरकर सर यांनी स्वीकारले। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। गुरुवीनं कोण दाखविलं वाट, गुरुवीनं कोण दाखविलं वाट, जीवनपथ हा अवघड डोंगर घाट, जीवनपथ हा अवघड डोंगर घाट। मित्र सर्वांना नमस्कार। माझे नाव लावण्य राजन पाटील। आज आपण गुरुपौर्णिमा हा पवित्र सण साजरा करीत आहोत। गुरु म्हणजे आपल्याला योग्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक। गुरु आपल्याला ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शन देतात। त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपले उज्ज्वल भविष्य घडते। गुरुमुळेच आपण यशस्वी सांस्कृतिक जागतिक बनतो। आजचा हा दिवस आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे। या पवित्र दिवशी माझ्या सर्व गुरूंना माझे वंदन। आपण नेहमी आपल्या गुरूंचा आदर केला पाहिजे। धन्यवाद। आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि भारतीय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। गुरुपौर्णिमा हा दिवस शिक्षकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस। गुरु म्हणजे आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक। आपल्या आयुष्यातील आई वडिलांपासून ते शिक्षक, गुरुजन यांच्याकडून आपण काही ना काही शिकलो, परंतु ज्यांनी माझे जीवन घडविले। शिक्षणाच्या त्या महान योद्धा प्रणाम माझ्या सर्व गुरूंना। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव साक्षी आनंदा पाटील आहे। आज आपण गुरुपौर्णिमा हा पवित्र सण साजरा करीत आहोत। गुरु म्हणजे आपल्याला योग्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक। गुरु आपल्या ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शन देतात। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपले उज्ज्वल भविष्य घडते। गुरुमुळेच आपण यशस्वी व संस्कृत नागरिक बनतो। आज हा दिवस आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे। या पवित्र दिवशी माझ्या सर्व गुरूंना माझे वंदन। आपण नेहमी आपल्या गुरूंचा आदर व सन्मान करावा। एवढे बोलून माझे गुरु हा प्राण विसावा, गुरु हा प्राण विसावा। अशा शब्द बोललेला व्यास पौर्णिमा असंही नव्हतं। महर्षी व्यास हे आद्य गुरु मानले जातात। व्यापक दृष्टीने पाहिले तर व्यास हे व्यक्ती नाही तर एक शक्ती आहे। प्रत्येक गुरुच्या अंगी व्यासांचा अंश आहे। म्हणूनच हा दिवस गुरुवंदनाचा दिवस म्हणून मानला जातो। ज्यांची उपस्थिती वाढवते गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची शान, ज्यांची उपस्थिती वाढवते गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची शान। स्वीकारून आमची विनंती, आपण विश्वावे अध्यक्षस्थान। मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री चांदोरकर सर यांना या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विचारावे अशी नम्र विनंती। आपले गुरु शिष्याचे हे नमन करतो सारे इतिहास लिहिले त्याचे भविष्य। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव विफान माते। आज आपण गुरुपौर्णिमेचे समत्व मुख्याध्यापक सर आणि गुरुजनांचा माझा नमस्कार। आपल्या भारतातील संस्कृतीमध्ये गुरुजनांना ईश्वराचे स्थान दिले आहे। गुरुपौर्णिमा हा सण आपला
गुरुबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या जीवनातील गुरुचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला गुरुचे आपले मार्गदर्शन मित्र असतात. ते आपल्याला ज्ञान शिस्त आणि चांगले संस्कार देतात. शिक्षणाबरोबर ते आपल्याला एक जबाबदार नागरिक व ते आपल्याला मार्गदर्शन आपल्याला शिक्षण एक चांगला माणूस बनवतात. आपले गुरुचे आपले भविष्य बनवतात. आज मला गुरुपौर्णिमेबद्दल दोन शब्द सांगायचे. शांती करताना अशी माझी इच्छा आहे. गुरुपौर्णिमा सर्वप्रथम माझ्या समस्त गुरुजनांना माझे वंदन. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे. गुरु हे आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाशाकडे नेतात. भारतात आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. कारण या दिवशी आदिगुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता. भारताला गुरु शिष्याची मोठी परंपरा लाभलेली आहे. जसे की विश्वामित्र राम, शुक्राचार्य जनक, कृष्ण सुदामा, दुर्योधन अर्जुन इत्यादी या गुरु शिष्याच्या त्याची एकच इच्छा होती की आपण जगातील त्याच काली गुरु द्रोणाचार्य हे हस्तिनापुरातील राजकुमारांना म्हणजे कौरव पांडवांना त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. एका वेळी त्यांच्याकडे गेला व नम्रपणे म्हणाला, "गुरुदेव, मला तुमच्यासाठी कसं भेटेल?" पण त्या काळी सामाजिक प्रथांमुळे गुरु द्रोणाचार्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले नाही. एक नव्या निघाला झाला, पण हार मानले नाही. एका जंगलात ते आणि माती रोज पहाटे अथक मेहनत करू लागला. दिवस रात्र उन्हा पावसात त्यांनी मेहनत घेतली. काळ गेला. त्याचा वेग इतका अजून बसला की अशक्य वाटणारी कामे सोपी होऊ लागली. तो अर्जुनाचा मोठा धनुर्धारी बनला. गुरु द्रोणाचार्य यांचे शिष्य आहेत अर्जुन एकलव्य, तर परशुरामांचे शिष्य आहेत कर्ण. गुरु सांगीपणी यांचे गुरु आहेत शिष्य आहेत श्रीकृष्ण. गुरु शिष्याच्या अनेक उदाहरणांनी आपल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास उधळून निघालेला आहे. अनेक शिष्याने गुरुभक्तीचे आदर्श घालून दिलेले आहेत व भक्तीचे महत्त्व पटवून दिलेलं आहे. आपण हे व्रत आचरणात ठेवावेवर लोकांचे रिक्वेस्ट म्हणतो. खरे तर आपण कोणाचे तरी शिष्य आहोत याच भावनेत एक कृतज्ञता लावलेली आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा अखंड झरा. गुरु म्हणजे ज्ञानाचा अखंड झरा. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपक होय. अशा या आपल्या आदरणीय गुरुजनांचे विचार ऐकणे हे आपल्यासाठी भाग्यच आहे. आता आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री टेमका सर मी इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. गुरु म्हणजे जीवनाचा प्रकाश, ज्ञान देव करतो आणणारा धर्मकार्य. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक साधे गुरुविना जीवन अपूर्णच वाटतो. आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो व मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांना आज आपण गुरुपौर्णिमेचा पवित्र सण साजरा करत आहोत. हा दिवस आपल्या जीवनात ते महत्त्व आपल्याला ज्ञानाकडे उभी करतो. तो आपल्याला जीवनाचा मार्गदर्शक आहे. महर्षी वेगवेगळ्या यांच्या जयंतीला Siempre sekali lagi. Saya dikasih mata ini. Saya minta wasiat. गुरु म्हणजे मानवात न घेता गुरु
माझं नाव इंद्रजी सागर पाटील. मी इयत्ता 9मध्ये शिकत आहे. गुरुपौर्णिमेबद्दल मी तुम्हाला काही शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्रनाट्यावर राष्ट्रवादी निवडले. आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षकवृंद, उपस्थित मान्यवर आणि माझा प्रिय मित्र-मैत्रिणी, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र आणि मंगलमय प्रसंगी 2 शब्द बोलण्यासाठी उभी आहे. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा दिवस महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांनी वेद, महाभारत आणि पुराणांच्या माध्यमातून ज्ञानाचा अमूल्य ठेवा समाजाला दिला, म्हणून त्यांना आदिगुरु मानले जाते. गुरु हे आपल्या जीवनातील ज्ञानाचा प्रकाश आहे. ते आपल्याला केवळ पुस्तकातील शिक्षण देत नाही, तर चांगले संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. आई वडिलांनंतर गुरुचे स्थान आपल्या जीवनात अत्यंत श्रेष्ठ आहे. संत कबीरांनी म्हटले आहे की गुरु गोविंद डोके उभे सांगा रागू पाय, बलिहारी गुरु आपले गोविंद घातलेला मारतो. या ओळींचा अर्थ असा आहे की गुरुच आपल्याला सत्य, ज्ञान आणि ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे मार्ग दाखवतात. माझ्या आज व्यास पौर्णिमा, त्याचा जन्मदिवस असे महत्त्व व्यास त्यांना वंदन करून आजच्या या व्यासपीठावर आजच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षपद विराजमान झालेले आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री चांदोरकर सर, माझे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी अशा महिन्याच्या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो. या ठिकाणी 4 वेद आपल्याकडे आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या वेदांचं संकलन करणारे व्यास ऋषी, त्यांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने आपण व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा साजरी करत असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता आपल्या पौर्णिमेमध्ये अतिशय सुंदर या श्लोकात गुरुची तुलना ब्रह्म, विष्णू, महेश यांच्याशी केलेली आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा निर्माता, गुरु म्हणजे ज्ञानाचा निर्माता, गुरु म्हणजे ज्ञानाचा संवर्धन करणारा आणि अज्ञानाचा अंधकार दूर करणारा. अज्ञानाचा अंधकार दूर करणारा, अंधकार नाहीसा करणारा. आषाढी महिन्यातील पौर्णिमाला गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात. आपल्या व्यास यांचं आपण पूजन आपण केलेलं आहे किंवा आपण करतो. आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपल्याला आपल्या सगळ्यांचे गुरु या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. पहिल्यांदा मी त्यांना सगळ्या गुरुजनांना नमस्कार करतो आणि सर्व विद्यार्थी अगदी शांतपणे, तुम्ही अतिशय सुंदरपणे काहींनी बघून किंवा काहींनी पाठांतर करून गुरु महिमा या ठिकाणी सांगण्याचा जो काही प्रयत्न केला, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी माझ्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचं आयोजन करणारे 9वी अ आणि 9वी ब आणि त्यांचे वर्ग शिक्षक नाईक सर आणि मात्र मॅडम यांनी अतिशय सुंदरपणे, म्हणजे सुरुवातच अशी छान झाली. आणि त्यामुळे, कारण सूत्रसंचलन करताना प्रस्तावनाच महत्वाची असते आणि प्रस्तावनाच ही त्या कार्यक्रमाचा मूळ उद्दिष्ट असतो. आणि त्या म्हात्रे मॅडमने अतिशय सुंदरपणे आपल्याला दाखवलं. प्रत्येकाकडे कलागुण असतात, फक्त त्याला समोर यायला फक्त संधी मिळत नसते. आणि ही संधी आपल्याला आता प्रत्येक वेळेला मिळणार आहे याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची. आजचा जो काही कार्यक्रम आहे ही व्यास पौर्णिमा, महर्षी व्यासांचा जन्म. किती वेळ झाला. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल.
नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.